या डॉक्टरनी मोठ्या स्टोनचे छोटे छोटे तुकडे केले आणि 8 mm 4 mm 3 mm माझ्या किडनीतच राहू दिले. मी 2019ला या डॉक्टरकडे ऑपरेशन केलं. मी यांना 1 लाख रुपये दिले, 70,000 दिले. सिटी स्कॅन केल्यानंतर समजलं माझी किडनी फुगलेली आहे. DTPA टेस्टमध्ये सांगितलं तुमची किडनी निकामी झाली. ज्या व्हिडिओमध्ये रडणारा व्यक्ती पोलीस कर्मी आहे त्याला किडनी स्टोन म्हणजेच मुतखडा झालेला होता, परंतु मुतखडा झाल्यामुळेच त्याची काही दिवसानंतर किडनी खराब झाली आणि आता डॉक्टर किडनी काढून टाकण्याचा सल्ला देत आहेत आणि याच कारणामुळे तो रडत आहे. आता तुमच्या आसपास पण तुम्ही अशा अनेक केसेस बघितलेल्या असतील ज्यांना मुतखडा झालेला होता, परंतु अवघ्या काही दिवसामध्ये त्यांचा मुतखडा पूर्णपणे बरा पण झालेला आहे. परंतु अशा केसेस खूप रेअर बघितलेल्या असतील ज्यांना मुतखडा झालेला होता, त्यांची किडनी काढून टाकावी लागली किंवा त्यांचा मृत्यू झाला. परंतु अशा पण घटना घडतच आहेत किडनी. म्हणून अनेक जणांच्या मनामध्ये आता असे प्रश्न तयार होत असतील की खरंच किडनी स्टोन किंवा मुतखडा झाल्यावर मृत्यू होऊ शकतो का? किडनी स्टोन झाल्यावर किडनी काढून टाकायची गरज पडत असते का? खरंच किडनी स्टोन जीवघेणा आजार आहे का? यापासून आपण कसं सुरक्षित राहू शकतो? किंवा किडनी स्टोन झाल्यावर पूर्णपणे बरं होता येतं का? किंवा काय उपचार आहेत, याबद्दलची डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. मी डॉक्टर प्रवीण या व्हिडिओची सुरुवात करतो. सगळ्यात पहिल्यांदा आपण किडनीचं स्ट्रक्चर समजून घेऊया. किडनीचं स्ट्रक्चर समजल्यानंतर मुतखडा कुठे तयार होतो, मुतखडा झाल्यामुळे काय काय होऊ शकतं, या गोष्टीची तुम्हाला माहिती मिळत राहील. तर अशा प्रकारचं किडनीचं स्ट्रक्चर असतं. आपल्या पोटाच्या खालच्या बाजूला दोन्ही साईडला 2 किडन्या असतात आणि किडनीच्या बाहेर ही जी नळी दिसत आहे याला युरेटर किंवा मूत्रवाहिनी म्हटले जाते. ही वाहिनी मूत्राशयाला जोडली जाते, म्हणजेच युरिनरी ब्लॅडरला जोडली गेलेली असते आणि युरिनरी ब्लॅडरच्या बाहेर लघवी पडण्याचं माध्यम असतं युरेथ्रा म्हणजेच मूत्रनलिका. तर अशा प्रकारचं ओव्हरऑल हे किडनीचं स्ट्रक्चर किंवा युरिनरी ट्रॅक्टचं स्ट्रक्चर आहे, तुम्ही असं म्हणू शकता. आता मुतखडा कुठे तयार होतो? तर मुतखडा साधारणपणे आपल्या किडनीमध्ये तयार होत असतो. मुतखडा कशामुळे तयार होतो? तर याचं सगळ्यात प्रमुख कारण आहे, जर आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कमी झालं तर याच गोष्टीमुळे मुतखडा तयार होत असतो. आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम, सॉल्ट्स, मिनरल यांचे घटक असतात आणि हे खूप जास्त प्रमाणात झाल्यानंतर लघवीद्वारे बाहेर निघून जात असतात. परंतु जर समजा आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कमी झालं तर कॅल्शियम, मिनरल, सॉल्ट यांचे जे घटक आहेत ते एकत्र जमा व्हायला लागतात आणि हे जेव्हा एकत्र येतात तेव्हाच किडनी स्टोन बनत असतो किंवा यांच्यापासूनच किडनी स्टोन तयार होत असतो. साधारणपणे वाळूच्या कणा एवढा ते 1 सेंटीमीटर एवढा मुतखडा होऊ शकतो. एवढ्या प्रकारचे स्टोन तयार होऊ शकतात. आता जेव्हा हे किडनी स्टोन तयार झालेले आहेत, छोट्या प्रमाणात आहेत तोपर्यंत आपल्याला त्रास होत नाही किंवा समजत सुद्धा नाही. परंतु जशी जशी ह्यांची साईज वाढत राहते तसा तसा त्रास व्हायला लागत असतो. जवळपास 80% किडनी स्टोन हे स्वतः लघवीद्वारे बाहेर निघून जात असतात, परंतु जे 6 mm पेक्षा जास्त किडनी स्टोन मोठे असतात ते लघवीद्वारे बाहेर निघून जाऊ शकत नाहीत. परंतु कधी कधी काय होतं की ते निघून जाण्याच्या दिशेला म्हणजेच युरेटर जवळ येतात किंवा युरेटरच्या आतमध्ये जातात, म्हणजेच मूत्रवाहिनीमध्ये जातात आणि तिथे अडकून बसतात. मूत्रवाहिनीमध्ये अडकून बसल्यानंतर आपली लघवी ब्लॉक होऊन जाते, त्यामुळे किडनीवर प्रेशर यायला लागतं, सूज येते आणि याच कारणामुळे किडनी खराब होण्याचं प्रमाण वाढत असतं. तर ओव्हरऑल तुम्हाला किडनी स्टोन कसे तयार होतात, त्यामुळे काय काय होऊ शकतं, तर आता ओव्हरऑल तुम्हाला किडनी स्टोन कुठे तयार होतात, त्यामुळे काय होऊ शकतं याबद्दलची माहिती दिलेली आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा बघूया की किडनी स्टोनचे नक्की कारण काय आहेत, कोणत्या कारणामुळे होतात. सगळ्यात पहिलं कारण आहे शरीरामध्ये पाण्याची कमतरता. तुम्ही किती जरी बिझी असाल, किती जरी काम करत असाल किंवा काही काम जरी करत नसाल तरी तुम्हाला दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी प्यायलाच पाहिजे. बेसिक आपल्याला एवढ्या पाण्याची गरज पडतच असते. जर आपल्या शरीरानं व्यवस्थितपणे काम करायला पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर मिनिमम एवढं पाणी आपल्या शरीराला लागत असतं. जर तुम्ही यापेक्षा कमी पाणी पित असाल तर आपल्या शरीरामध्ये पाणी कमी झाल्यामुळे हळूहळू मिनरल, सॉल्ट्स एकत्र येऊन यापासूनच किडनी स्टोन तयार होत असतात. परंतु जर तुम्ही व्यवस्थितपणे पाणी पिलं तर हे एकत्र येऊ शकत नाहीत किंवा ते किडनी स्टोन तयारच होऊ शकत नाहीत, कारण त्यांचे जे छोटे छोटे घटक आहेत ते लघवीद्वारे बाहेर निघूनच जात राहतात. परंतु जर तुम्ही पाण्याचं प्रमाण शरीरामध्ये कमी केलं किंवा आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कमी झालं तर ते एकत्र जमा व्हायला लागतात आणि यापासूनच किडनी स्टोन बनत असतो. 2 नंबरचं कारण आहे फॅमिली हिस्ट्री. जर आपल्या घरामध्ये कोणाला किडनी स्टोनचा आजार असेल तर खूप जास्त चान्सेस असतात की किडनी स्टोनचा आजार आपल्याला पण होऊ शकतो, कारण किडनी स्टोनचा आजार हा हेरिडिटरी आहे. त्यामुळे जर फॅमिली हिस्ट्री असेल तर आपल्याला पण किडनी स्टोन होण्याचे जास्त चान्सेस असतात. त्यानंतर पुढचं कारण आहे
मेडिकेशन. जर तुम्हाला बीपी, शुगर, एखाद्या प्रकारच्या विशिष्ट गोळ्या जर चालू असतील तर याचे साईड इफेक्ट म्हणून सुद्धा आपल्याला किडनी स्टोनची समस्या होऊ शकते. पुढचं कारण आहे युरिनरी ट्रॅक्टचं इन्फेक्शन. जर तुम्हाला एखादं इन्फेक्शन अनेक दिवसापासून असेल तर यामुळे सुद्धा किडनी स्टोनची समस्या होऊ शकते. तर बाकीचे जरी कारण असले तर बेसिक कारण किडनी स्टोन होण्याचं एकमेव आहे ते म्हणजे शरीरामध्ये पाण्याची कमतरता. जर तुम्ही पाणी व्यवस्थितपणे पीत गेलात तर तुम्हाला किडनी स्टोन होणारच नाहीत. एवढी साधी सरळ सोपी गोष्ट आहे. त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा बघूया ते म्हणजे किडनी स्टोनची लक्षणे. जर तुम्हाला किडनी स्टोन झालेला असेल तर याचं सगळ्यात पहिलं लक्षण असतं ते म्हणजे पोटाच्या थोडंसं खाली आणि मागच्या साईडला भयंकर प्रमाणात त्रास होत असतो. अचानकपणे त्रास व्हायला लागत असतो. वेदना एवढ्या प्रमाणात होत असतात की तुम्ही इतर कोणतंच काम करू शकत नाहीत किंवा तुमचं लक्ष कोणत्याच गोष्टीवर राहत नाही. डायरेक्ट तुम्ही झोपूनच राहत असता. एवढ्या प्रमाणात त्रास होत असतो. जर अशा प्रकारचा त्रास व्हायला लागला मागील काही दिवसापासून तर तुम्हाला समजून जातं की तुम्हाला किडनी स्टोनचा आजार झालेला आहे. त्यानंतर 2 नंबरचं सगळ्यात प्रमुख कारण आहे ते म्हणजे लघवीतून रक्त जाणे. जर मागील काही दिवसापासून खूप जास्त गडद लघवी होत आहे आणि त्यामध्ये रक्ताचे थेंब दिसत आहेत तर हे एक विशेष कारण मानलं जातं की तुम्हाला किडनी स्टोन झालेलाच आहे. 3 नंबरचं कारण आहे वारंवार लघवी आल्यासारखं होणे परंतु लघवी न होणे. आता तुम्हाला लघवी आल्यासारखं तर वाटतंय, तुम्ही लघवी करायला पण जाता परंतु करताना खूप जास्त प्रेशर लावताय आणि करताना खूप जास्त आग होत्या. अशा जर कंडिशन वाटत असल्या तर हे सुद्धा एक किडनी स्टोनचं प्रमुख कारण मानलं जातं. त्यानंतर पुढचं कारण आहे मळमळ होणे, चक्कर येणे. जर किडनी स्टोन झालेला असेल तर आपल्याला लघवी संबंधित इतर समस्यासोबतच मळमळ झाल्यासारखं आणि चक्कर आल्यासारखं पण वाटत असतं. त्यानंतरचं पुढचं प्रमुख लक्षण आहे ते म्हणजे थंडी ताप येणे. जर तुम्हाला अचानकपणे पोटात पण दुखायला लागलंय, मळमळ पण होतंय, थंडी ताप पण येत आहे आणि हे एवढे लक्षणं मागील काही दिवसापासून अधूनमधून दिसतच आहेत तर इतर कोणत्या गोष्टी चेक करण्यापेक्षा होऊ शकतं की तुम्हाला किडनी स्टोनच आहे आणि किडनी स्टोनच चेक करायला पाहिजे. तर आता लक्षणं बघितल्यानंतर आता पुढचा पर्याय येतो ते म्हणजे किडनी स्टोन आहे का नाही हे कसं ओळखायचं. तर यासाठी 3 महत्वाच्या टेस्ट असतात. सगळ्यात पहिली टेस्ट आहे युरिन टेस्ट. आपल्या लघवीचं सॅम्पल घेतलं जातं आणि त्यामध्ये रक्ताचे थेंब आहेत का किंवा रक्ताचे काही साईन सिम्पटम्स दिसालेत का हे चेक केलं जातं. त्याचसोबत इन्फेक्शनचे साईन्स आहेत का हे सुद्धा बघितलं जातं. यामध्ये जर नाही समजलं तर दुसरी टेस्ट केली जाते ती म्हणजे एक्सरे, सिटी स्कॅन किंवा सोनोग्राफी. या माध्यमातून सुद्धा किडनी स्टोन आहे का नाही हे कळून येतं. तसेच या टेस्टमुळे आपल्याला त्याची साईज काय आहे, लोकेशन काय आहे, अजून किडनी स्टोन किती आहेत हे सगळं सुद्धा कळू शकतं. आणि 3 नंबरची टेस्ट असते ती म्हणजे ब्लड टेस्ट. ब्लड टेस्टमध्ये कॅल्शियम लेवल आपल्या शरीरातील किती वाढल्या हे बघितलं जातं. तर या 3 टेस्टच्या आधारावर समजून येतं की आपल्याला किडनी स्टोन आहेत का नाही ते. तर पुढचा महत्वाचा मुद्दा येतो ते म्हणजे मग किडनी स्टोन झाल्यावर नक्की आता उपचार काय आहे. तर उपचार बघण्या अगोदर आपल्याला किडनी स्टोन किती मोठा आहे यानुसार उपचार ठरत असतात. तर किडनी स्टोनचा आकार कसा असतो त्यावरून उपचार कसे ठरतात हे बघूया. 80% केसेसमध्ये किडनी स्टोनला कोणत्याही प्रकारच्या ट्रीटमेंटची गरज पडत नाही. होय, तुम्ही बरोबर ऐकलं. किडनी स्टोन खूप छोटे छोटे असतात. जर छोटेच असतील तर 80% केसेसमध्ये डॉक्टरांनी ज्या प्रकारे आपल्याला आहार घ्यायला सांगितलेला आहे त्या प्रकारे जर घेतला आणि पाणी जर जास्त पिलं तर साधारणपणे 1 ते 1.5 महिन्यामध्ये किडनी स्टोन पूर्णपणे निघून जात असतात. तुम्हाला कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तर विशेष म्हणजे किडनी स्टोनचा जसं मी सांगितलं की अगदी वाळूच्या कणापासून ते 1 सेंटीमीटर एवढ्या प्रमाणात किडनी स्टोनचा आकार होऊ शकतो. आता जर समजा खूपच छोटा म्हणजे 6 mm पेक्षा छोटे जर किडनी स्टोन असतील तर हे आपल्याला डाएटरी चेंजेस करून आणि पाण्याचं प्रमाण वाढूनच निघून जातात. यासाठी कसल्याही प्रकारच्या ट्रीटमेंटची गरज पडू शकत नाही. परंतु जे किडनी स्टोन 6 mm पेक्षा जास्त आहेत हे सहसा पाण्याने निघून जाऊ शकत नाही. तर यासाठी वेगवेगळ्या ट्रीटमेंटचा पर्याय आपल्याला अवलंबावा लागत असतो. आता जे किडनी स्टोन फक्त पाण्याने निघून जाणार नाहीत त्यांच्यासाठी दुसरा ऑप्शन येतो ते म्हणजे मेडिकेशन. गोळ्या औषधं देऊन बघतात डॉक्टर. 1 ते 1.5 महिन्यामध्ये जर ते किडनी स्टोन डिझॉल्व्ह झाले म्हणजे विरघळत राहिले, विरघळू ते निघून जातात. अशा जर कंडिशन दिसल्या तर ते गोळ्या औषधावर निघून जात असतात. परंतु किडनी स्टोन खूप मोठे झालेत आणि ते गोळ्या औषधावर पण निघत नसतील तर त्यासाठी तिसरा पर्याय अवलंबवला जातो तो म्हणजे शॉक वेव्ह लिथोट्रिप्सी. यामध्ये एक विशेष प्रकारच्या वेव्ह आपल्या शरीरावर आदळल्या जातात किंवा किडनीवर टार्गेट केल्या जातात आणि यामुळे किडनी स्टोनचे बारीक बारीक तुकडे होतात आणि एकदा का बारीक बारीक तुकडे झाले तर ते लघवीद्वारे ऑटोमॅटिक निघून जातात. तर हा एक पर्याय अवलंबवला जातो. 4 नंबरचा पर्याय आहे युरेट्रोस्कोपी.
आता जर ह्याने सुद्धा आपले किडनी स्टोन कमी झाले नाहीत किंवा त्यांचं जर ब्रेकडाऊन होत नसेल तर युरेटर मधून एक छोटीशी ट्यूब आतमध्ये टाकली जाते आणि त्या ट्यूबच्या साह्याने किडनी स्टोनचे तुकडे केले जातात आणि अशा प्रकारे किडनी स्टोन काढले जातात. त्यानंतरचा पुढचा पर्याय आहे तो म्हणजे परक्युटॅनस नेफ्रोलिथोट्रिप्सी. यामध्ये डायरेक्ट किडनीमध्ये एक छोटीशी ट्यूब टाकली जाते आणि याद्वारे किडनी स्टोन काढण्याचा प्रयत्न केला जातो. आणि शेवटचा पर्याय आहे तो म्हणजे लॅप्रोस्कोपिक सर्जरी. यामध्ये डायरेक्ट किडनीमधून किडनी स्टोन काढले जातात किंवा ओपन सर्जरी पण करायची गरज पडू शकत असते. तर अशा प्रकारे आपला किडनी स्टोन किती मोठा आहे आणि त्याच्यानुसार किडनी स्टोनची ट्रीटमेंट ठरवली जाते. तर विशेष करून एवढ्या प्रकारच्या ट्रीटमेंट केल्या जातात. तर आता एवढं सगळं बेसिक तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या, किडनी स्टोन का होतो, किडनी स्टोन झाल्यावर काय करायला पाहिजे, ट्रीटमेंटचे काय ऑप्शन आहेत, टेस्ट कशा करायला पाहिजे. आता महत्त्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे किडनी स्टोन झाल्यावर कॉम्प्लिकेशन काय होतात किंवा खरंच किडनी स्टोन झाल्यावर आपली किडनी खराब होऊ शकते का. आता जसं मी तुम्हाला किडनी स्टोनचं स्ट्रक्चर समजून सांगितलेलं आहे त्याच प्रकारे जर एखादा किडनी स्टोन किंवा मुतखडा युरेटरमध्ये अडकला म्हणजेच मूत्रवाहिनीमध्ये जर अडकला तर त्या साईडच्या मूत्रवाहिनी काम करत नाही, त्याद्वारे लघवी होत नसल्यामुळे त्याचं प्रेशर किडनीवर येत असतं. अनेक दिवसापासून प्रेशर आल्यामुळे किडनीवर सूज येते सुरुवातीला, हळूहळू त्याचं रूपांतर इन्फेक्शनमध्ये होतं आणि इन्फेक्शन होऊन सुद्धा जर आपण लक्ष दिलं नाही तर किडनीचं फंक्शन म्हणजेच किडनीचं कार्य कमी व्हायला लागतं आणि एकदा का किडनीचं कार्य 5% पेक्षा कमी झालं तर अशा वेळेस डॉक्टर किडनी काढून टाकण्याचाच सल्ला देतात. तर एका शब्दात उत्तर द्यायचं झालं तर किडनी स्टोनमुळे किडनी काढून टाकायची गरज पडत असते का, तर हो, गरज पडू शकते. जर तुम्ही अनेक दिवसापासून किडनी स्टोन झालाय, तुम्हाला त्रास होतोय, तुम्ही त्रास सहन करताय, ट्रीटमेंट व्यवस्थित करत नाहीत, प्रत्येक गोष्टीकडे इग्नोर करताय, जर तुम्ही असं केलं तर तुमची किडनी सुद्धा काढून टाकायची गरज पडू शकते. म्हणून किडनी स्टोनला कधीही इग्नोर नाही करायला पाहिजे. किडनी स्टोन पूर्णपणे बरे होऊ शकतात, परंतु जर इग्नोर केलं तर किडनी स्टोनमुळे आपल्याला किडनी काढायची गरज पडू शकते, हे लक्षात ठेवायला पाहिजे. त्यानंतरचा पुढचा कॉमनली प्रश्न विचारला जातो तो म्हणजे किडनी स्टोनमुळे जीव जाऊ शकतो का. तर शक्यतो किडनी स्टोन हा क्युरेबल डिसीज आहे, म्हणजेच तो नीट होत असतो, यामुळे जीव जाण्याची शक्यता खूपच कमी आहे. तुम्ही एक प्रकारे म्हणू शकता की किडनी स्टोनमुळे जीव जाऊ शकत नाही. 3 नंबरचा क्वेश्चन विचारला जातो की किडनी स्टोन पूर्णपणे बरा होतो का. तर याचं उत्तर आहे हो किंवा नाही, म्हणजेच आपण स्पष्ट नाही सांगू शकत, कारण किडनी स्टोनचा रिकरन्स पुन्हा होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. परंतु जर तुम्ही व्यवस्थितपणे डाएट फॉलो केलं, पाणी खूप जास्त पित राहिलात तर तुम्हाला किडनी स्टोन पुन्हा होऊ शकत नाही. तर सुरुवातीला जी क्लिप दाखवली होती त्या मुद्द्याकडे येऊया. आपल्याला त्या केसशी काही घेणं देणं नाही, फक्त मुद्दा समजून सांगण्यासाठी आपण उदाहरण घेतलेलं आहे. व्हिडिओमध्ये जो रडत आहे तो पोलीस कर्मी आहे. जळगाव मधली ही केस आहे. संजीवनी हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट केलेलं होतं. त्यांच्यावर 2 वेळेस ऑपरेशन झालं किडनी स्टोनचं, किंवा ज्या छोट्या मोठ्या सर्जरी मी तुम्हाला ट्रीटमेंटचे ऑप्शन सांगितले आता तशा प्रकारच्या सर्जरी करून त्यांचे किडनी स्टोन काढले होते. परंतु पेशंट 2-3 वेळेस डॉक्टरांकडे गेला आणि सांगितले की ऑपरेशन किंवा सर्जरी करून पण माझे किडनी स्टोन बरे झालेले नाहीत किंवा मला त्रास होत आहे, लघवी करताना रक्त जात आहे, असं पेशंट सांगत होता. 2-3 वेळेस पेशंट गेला आणि तरी डॉक्टर त्यावर असं म्हटला की थोडे दिवस त्रास होतो, काही काळजी करण्याची गरज नाही, आणि डॉक्टरांनी लक्ष दिलं नाही. मग जेव्हा पेशंटला खूप जास्त त्रास होत होता तेव्हा पेशंट दुसऱ्या दवाखान्यामध्ये गेला आणि दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये टेस्ट केल्यानंतर असं समजून आलं की त्याच्या किडनीवर खूप जास्त सूज आलेली आहे, म्हणजेच इन्फेक्शन झालेलं आहे आणि किडनीचं फंक्शन आता फक्त 3% होत आहे. याचा अर्थ त्याची किडनी काढून टाकायची गरज पडत आहे. आणि याच कारणामुळे पेशंटनं डॉक्टरवर आरोप केलेला आहे की डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे माझी किडनी खराब झाली, कारण मी जेव्हा सर्जरी करायला सांगितली होती तेव्हा सर्जरी पण केली, त्यांनी ज्या ट्रीटमेंट करायला सांगितल्या होत्या त्या ट्रीटमेंट केल्या, तरी पण माझी किडनी खराब झाली आणि याला कारणीभूत फक्त डॉक्टरच आहे, असं पेशंटचं म्हणणं आहे. आपल्याला त्या केसमध्ये जायचं नाही, कोणाची चूक होती, कोण बरोबर होतं. फक्त यावरून एवढंच लक्षात घ्यायचं आहे की किडनी स्टोनला इग्नोर नाही करायला पाहिजे. जर तुम्हाला खरंच त्रास होत असेल तर दाखवून घ्या, टेस्ट करून घ्या. परंतु जर किडनी स्टोनला इग्नोर केलं तर यामुळे किडनी काढायची गरज पडू शकते, हे मात्र 100% खरं आहे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूपच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या